आपल्याला सन्मान करायचा आहे। तर सर्वप्रथम डॉक्टर गणेश चौधरी, माननीय डॉक्टर गणेश चौधरी यांचं खादीचा रुमाल आणि एक छानसं पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं असं मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय काळे सर यांना विनंती करतो। डॉक्टर गणेश चौधरी यांचं स्वागत मीनाक्षी मॅडम करतील। अशी मी त्यांना विनंती करतो। देऊन स्वागत करावं। तो सोहळा इथं संपन्न करण्यासाठी मी माननीय डॉक्टर गणेश चौधरी यांच्याकडे माईक सुपूर्द करतो। नमस्कार नमस्कार आमच्या हिंदू मंडळींना राम राम, मुस्लिम बांधवांना अस्सलाम वालेकुम, अजून असतील नसतील सर्वांना माझा नमस्कार। हे बघा, सर्व विश्वात एकमेव दर्शन फक्त हे भारत देशात बघायला मिळतं। जिथे इतक्या स्वालोक्याने सर्व धर्म समभाव म्हणून आपल्या या देशात आपण राहू शकतो, जगू शकतो आणि वावरू शकतो। आणि अशाही या देशात अशा शाळा आहेत की या शाळांमध्ये असा कुठलाही भेद नाही आणि तो भेद घेऊन आपण कधी जातही नाही। आणि अशीच ही संस्कृती पाझरावी म्हणून साधू संतांच्या माध्यमातून ही संस्कृती पाझरत असते। त्यामुळे इथपर्यंत मी सांगेल की पूज्य बापूजींचा सत्संग असतो पाकिस्तानामध्ये, तिथे त्या प्रांगणात जेव्हा झाला तेव्हा त्या लोकांनी सुद्धा जवळजवळ 1 तासाचा सत्संग होता, तो तिथे 4 तास सुद्धा चालला होता। कारण का, मानवता हा धर्म सर्वात मोठा आहे आणि आपण त्याच गुणांनी पुढे जाऊया। तर आजचा हा जसं की पाटणकर ताई कलाशास्त्री आहेत, त्यांचा संस्कार या शाळेमध्ये मला कणाकणात रुजलेला दिसतो। इथल्या शिक्षक मंडळींमध्ये, मुख्याध्यापकांपासून तर शिक्षक एवढंच नाही तर मुलांमध्ये, पालकांमध्ये सुद्धा दिसतो। आणि या कार्यक्रमाला ते आवर्जून आले। गेल्या वर्षी खूप छान कार्यक्रम झाला होता। अच्छा, तर सर्व मुलं तयार आहे? तयार आहे? तयार आहे मुली? तुम्हाला आई आवडते? अम्मी आवडते? अब्बू आवडतात? वडील आवडतात? आई बाबा आवडतात? आई कोणाला आवडते? हात वर करा। अरे बापरे, बघू बघू बघू। अच्छा, आपले बाबा म्हणजे वडील कोणाला आवडतात? मम्मी आवडते, आई आवडते तर हात एक खातो, बाबा आवडतात ते खातो, आणि आई बाबा थोडी आवडतात। क्या बात है, क्या बात है, आई पण आवडते।